नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आढावा घेणार आहोत दक्षिण पश्चिम या मतदारसंघाचा। 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत या मतदारसंघाची निर्मिती झाली। उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय असे नागरिक या मतदारसंघात राहतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम नागपूर मतदारसंघ सोडून या मतदारसंघात उडी घेतली आणि 22,000च्या मताधिक्यानं निवडून आलेत। विकासाची फारशी कामं या मतदारसंघात नसली तरी फडणवीस यांनी बऱ्यापैकी विकासाची कामं या मतदारसंघात केली आहेत। त्यांचा दांडगा जनसंपर्कही या मतदारसंघात आहेत आणि त्यामुळेच काँग्रेस आणि इतर पक्षातील इच्छुक उमेदवार या मतदारसंघातून लढण्यास तयार नाहीत। नागपूर म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला अशी स्थिती होती। नागपूरमध्ये सर्वच जागा काँग्रेस जिंकायची। फक्त उमेदवारी मिळाली तरी कुठलाही काँग्रेसचा नेता इथून निवडून यायचा। मात्र आता स्थिती बदलली आहे। 6 पैकी 4 जागांवर भाजपचे आमदार आहेत। एवढंच नव्हे तर काँग्रेसवाले दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ सोडून बोला असं सांगतायत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसच्या नेत्यांनी इतकी धास्ती घेतली आहे। एकूणच बदललेल्या मतदारसंघानं काँग्रेसची दिशाच बदलली आहे। गेल्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली। यात दक्षिण पश्चिम नागपूर या नव्या मतदारसंघाची निर्मिती झाली। पश्चिम आणि दक्षिणच्या काही भागाचा यात समावेश करण्यात आला। देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम सोडून दक्षिण पश्चिमेत दावेदारी केली। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं इच्छा नसताना विद्यमान शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली। विकास ठाकरे यांनी पश्चिमेतून निवडणूक लढण्याची सर्व तयारी केली होती। उमेदवारी मिळेलच असा त्यांना विश्वास होता। मात्र तत्कालीन मंत्री अनीस अहमद यांनी मध्य सोडून पश्चिमेवर स्वारी केली। त्यामुळे सर्वच काँग्रेसच्या उमेदवारांचं विजयाचं गणित बिघडलं। मध्य पश्चिम, दक्षिण पश्चिम आणि पूर्व 4ही जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या। नवा मतदारसंघ असल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली होती। पश्चिमेच्या तुलनेत त्यांच्यासाठी तेव्हा हा मतदारसंघ नवा होता। ओबीसी बहुल मतदारसंघ असतानाही त्यांनी सुमारे 22,000च्या मताधिक्यानं निवडणूक जिंकली। यात फडणवीस यांची इमेज महत्त्वाची ठरली। 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी आपली उंची अधिक वाढवली। आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत। केंद्रातही भाजपची सत्ता आहे। केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा घोषणा दिल्या जात आहेत। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे। त्यामुळे काँग्रेसवाले चांगलेच धास्तावले। विकास ठाकरे यांनी पश्चिमच हवं असा आग्रह पक्षाकडे धरलाय। ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे वगळता एकाही काँग्रेसच्या नेत्यानं दक्षिण पश्चिम मतदारसंघाची मागणी केली नाही। सध्या तरी दक्षिण पश्चिम मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाल्याचं दिसून येत आहे। 2009च्या निवडणुकीत दक्षिण पश्चिम हा नव्यानं तयार झालेला मतदारसंघ आहे। एकूणच या मतदारसंघातील काय राजकीय समीकरण आहेत, विकासाचे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत, काय एकूण परिस्थिती आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक भूपेंद्र गणवीर सर। सर नमस्कार। सर, दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत नव्यानं निर्माण झालेला मतदारसंघ आहे। देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी पश्चिम मतदारसंघ सोडून या मतदारसंघात उडी घेतली आणि 22,000च्या मताधिक्यानं निवडून आलेत। काय सांगाल एकूण या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती काय आहेत आणि एकूण काय प्रश्न या मतदारसंघातले आहेत? नाही, दक्षिण पश्चिम मतदारसंघ जो आहे हा विधानसभा मतदारसंघ काही पश्चिम नागपूरचा भाग आणि काही दक्षिण नागपूरचा भाग दोन्ही एकत्र करून स्वतंत्र असा एक नवीन मतदारसंघ करण्यात आलेला आहे। या मतदारसंघात अगोदर देवेंद्र फडणवीस हे पश्चिममधून निवडणूक लढत होते आणि जिंकत होते। गेल्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी नव्या मतदारसंघात उडी घेतली आणि हा मतदारसंघसुद्धा भाजपचा आहे त्यांनी दाखवून दिलं। दक्षिण पश्चिम मतदारसंघ गेल्या निवडणुकीपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जातो आणि या गडातून देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढतात। आताही ते निवडणूक लढतील। या निवडणुकीत असं एक वैशिष्ट्य राहण्याची शक्यता आहे, कारण आता आपण जे बघतो की ते महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते प्रदेशाध्यक्षच आहेत असं नाही, तर त्यांच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा आहे। दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशा घोषणाही दिल्या जातात।
या घोषणांचा प्रभाव सध्या त्या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातली महत्त्वाची जी महत्त्वाचा जो भाग म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करू शकतो असा रामदासपेठ, त्रिमूर्तीनगर, गोपालनगर, एअरपोर्ट, रिंग रोड, त्रिमूर्तीनगर, धरमपेठ, अजनी, IT पार्क आणि विशेषतः उपराजधानी किंवा विदर्भाच्या विकासात मोठं योगदान राहील असा जो मिहान प्रोजेक्ट आहे, हा मिहान प्रोजेक्टसुद्धा या मतदारसंघात येतो. या मतदारसंघात नागरी समस्यांपेक्षा लोकांच्या व्यक्तिगत समस्या, त्यांच्या विकासाच्या योजना, त्यांना रोजगाराच्या संधी देणाऱ्या योजना आणि मिहान आणि इतर मोठे प्रकल्पांचा विकास हा या भागात महत्त्वाचा मुद्दा आहे. कदाचित विकास ठाकरे या मतदारसंघात लढले तर ती निवडणूक चुरशीची होईल, परंतु प्रफुल्ल गुडदे हे जर त्या मतदारसंघात आले तर कशी निवडणूक होईल याचा आज अंदाज बांधणं कठीण आहे. परंतु एकूणच या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आज असा तगडा उमेदवार दिसत नाही. सर, कुठला महत्त्वाचा फॅक्टर या मतदारसंघात महत्त्वाचा मानला जातो? गेल्या वेळेसुद्धा गेल्या निवडणुकीत कुठला तो फॅक्टर महत्त्वाचा ठरला किंवा याही निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं की कुठला महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीत महत्त्वाचा असेल? नाही, 2009च्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातून विलास मुत्तेमवार निवडून आले. त्यावेळीसुद्धा या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला आघाडी होती. म्हणजे हा भाजपचा गडच आहे असं म्हटल्यास वावगे नाही. म्हणजे विलास मुत्तेमवार काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यावर सुद्धा तिथं काँग्रेसला आघाडी मिळत नाही, भाजपला आघाडी मिळते. याचाच अर्थ की या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्तेही आहेत आणि नेतेही मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे अनेक नगरसेवकसुद्धा या भागात आहेत. आणि या मतदारसंघाची बांधणी स्वतः गुडदे पाटील यांनी केलेली आहे, एकेकाळी केलेली होती. त्याच्यानंतर या मतदारसंघात आता देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं या मतदारसंघात म्हणजे आपलं काम सुरू केलं आणि विकासाच्या प्रश्नावर त्यांनी जी कामं आणि एक लोकांच्या प्रश्नावर भांडणारा अभ्यासू अशी स्वतःची इमेज निर्माण केली. आणि मी जे सुरुवातीला सांगितलं की त्यांच्याकडे आता लोक राज्याच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं पाहतात. त्यामुळे या मतदारसंघातील लोकसुद्धा देवेंद्र फडणवीस जर निवडून आले तर भविष्यात भाजपची सत्ता आली तर त्यांना मोठं पद मिळेल, मोठा हुद्दा मिळेल अशा अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांचा फायदासुद्धा या निवडणुकीत त्यांना होण्याची शक्यता आहे. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगल्या प्रकारे या मतदारसंघाची बांधणी केली आहे. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. विकासाची फारसा स्कोप नसला तरी बऱ्यापैकी विकासाची कामं त्यांनी या मतदारसंघात खेचून आणलेली आहेत. त्यामुळेच इतर पक्षातील उमेदवार त्यांच्या विरोधात लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे आज तरी या मतदारसंघात एकाच व्यक्तीचं वर्चस्व आहे आणि ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस.